नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले चॅनल टिक्कर मराठी तर या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे, तो म्हणजेच मराठी व्याकरण। चर्चा म्हणजे अर्थात आपण समजून घेणार आहोत की मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यास पोलीस भरतीसाठी कितपर्यंत महत्त्वाचा आहे हे आपण आज समजून घेणार आहोत। तर सर्वात पहिले आपण मराठी व्याकरण हा विषय वाचायला जरी सोपा असला, तुम्हाला वाटत असेल की आपलीच भाषा आहे मराठी तर यात अभ्यास नाही केला तरी चालेल, परंतु असं जर केलं तर आपण आपले मार्क्स गमावून बसतो। अगदी सोपा विषय आहे, आपल्याला इथे काही हार्ड वर्क करायचं नाही, तर आपल्याला इथे स्मार्ट स्टडी करायचा आहे। स्मार्ट स्टडी म्हणजेच काय, तर नक्की सिलेबस काय काय आहे आपला मराठी व्याकरण या विषयावरचा सिलेबस नक्की पोलीस भरतीला कोणकोणता असणार आहे, कोणता टॉपिक किती महत्त्वाचा आहे, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कोणत्या टॉपिकवर एकदम रेअरली प्रश्न विचारले आहेत, तर त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर मित्रांनो, मराठी व्याकरण अगदी महत्त्वाचा आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे आपल्या पोलीस भरतीसाठी। तर इथून मागे काय होतं की वेटेज किती होतं माहित नव्हतं, तर 2018 पर्यंत तुम्ही ज्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये 25 पैकी 25 मार्क्स हे मराठी व्याकरणाला नव्हते, परंतु 2019 पासून 25 पैकी 25 म्हणजे 24ही प्रश्न नाही, आधी कधी 18 विचारले जायचे, कधी 15 विचारले जायचे, कधी 21 विचारले जायचे, परंतु 2019 पासून 25 म्हणजे 25 प्रश्नच विचारले जातात। त्यामुळे आपण इथे मेरिट मध्ये येण्यासाठी आपला अगदी महत्त्वाचा विषय आहे मराठी व्याकरण। तर सिलेबस बघूया आपण, कोणकोणता अभ्यासक्रम आहे पोलीस भरतीसाठी, सुरू करूया। तर सर्वात पहिले आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे की नक्कीच मराठी व्याकरण आपण जी भाषा बोलतो तर त्या भाषेचं व्याकरण, तर त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्ती कोणकोणत्या असणार आहेत, ह्या व्यक्तींवरही प्रश्न विचारले गेलेले आहेत। तर सुरुवातीला आपण ते बघूया। तर मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत, तर दादोबा पांडुरंग तरखडकर। तुमच्या लक्षात राहण्यासाठी त्यांचे फोटो सहित त्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यांना काय म्हणतात तेही दाखवलेलं आहे। तर या विषयांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून आपण इथे अभ्यासक्रमामध्ये घेत आहोत। तर त्याच्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर, त्यांचाही फोटो दिलेला आहे। आणि मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना ओळखलं जातं। तर हे तीनही प्रश्न इथून मागे परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, तर अभ्यासक्रमाला सुरू करण्याआधी हे लक्षात ठेवणं अगदी गरजेचं आहे। तर पुढे जाऊया आपण। आता सर्वात पहिलं काय महत्त्वाचं आहे, मराठी भाषेचा उगम व व्याकरण। आपण जी भाषा बोलतो म्हणजेच अर्थातच मराठी भाषा, तर मराठी भाषेचा उगम कुठून झाला, कसा झाला, कोणकोणत्या भाषा एकत्र केल्यावर मराठी भाषेचा उगम झाला आणि त्या भाषेचं व्याकरण काय असणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत उपलब्ध साहित्य म्हणजेच काय, इथून मागे जे प्राचीन काळी ग्रंथ लिहिलेले होते त्या ग्रंथांचे लेखक कोण आहेत, ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो। ग्रंथ आणि त्याचे लेखक, अगदी जोड्या लावाही विचारल्या जातात, 4 पर्याय दिलेले जातात, 4 ग्रंथ 4 लेखक दिलेले जातात। ठीक आहे, तर हे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर अभिजात भाषा, अभिजात भाषा कोणती आहे किंवा मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे की नाही, किंवा ती भाषा पुरावे गोळा करण्यासाठी कोणती भाषा समिती निवड केली आहे तेही महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर आहे लिपी, तर लिपी म्हणजेच आपली जी भाषा आहे मराठी भाषा, मराठी भाषेची लिपी म्हणजे मराठी भाषा आपण जेव्हा लिहितो तेव्हा कोणत्या लिपीमध्ये लिहितो, त्या लिपीचं नाव काय, असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। त्यामुळे लिपी ही वाचन करणं लिपीचं अगदी महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर कादंबरी व त्यांचे लेखक, ग्रंथ आणि त्यांचे लेखक याचप्रमाणे हाही घटक आहे। कादंबऱ्या आहेत बऱ्याच आपल्या साहित्यामध्ये, तर कादंबरी आणि त्यांचे लेखक कोण कोण आहेत हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर भाषेचे मूलभूत घटक कोणकोणते आहेत, म्हणजेच काय, आपली मराठी भाषा तयार होण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा आवश्यकता आपल्याला भासली, उदाहरणार्थ वर्ण आहेत, त्याच्यानंतर किती वर्ण आहेत असाही प्रश्न विचारला जातो। वर्णांमध्ये विभाजन केलेलं असतं, स्वर किती, व्यंजने किती, स्वरादी किती, व्यंजनांचे उपप्रकार किती आहेत, या सर्वांवर प्रश्न विचारला जातो। त्यामुळे हाही घटक अभ्यासणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर आपला आहे लास्ट मराठी भाषेचा उगम, ह्याच्यामधला लास्ट घटक आपण वर्णमाला घेऊया। ठीक आहे,
तर वर्णमाला एकदम मोठा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये सर्व किती वर्ण आहेत, आधी 48 होते, आता 52 झालेले आहेत. स्वर किती आहेत, 12 आहेत की 14 आहेत. त्याच्यानंतर व्यंजने किती आहेत, व्यंजनांचे उपप्रकार किती आहेत, त्याचप्रमाणे कोणकोणते नवीन स्वर त्यांनी ऍड केलेले आहेत हेही प्रश्न विचारले जातात. संयुक्त व्यंजने कोणकोणती आहेत हे सर्व आपल्याला वर्णमाला या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. तर ह्या पूर्ण घटकावर आपल्याला 2 ते 3 प्रश्न कमीत कमी विचारले जातात. ठीक आहे. मराठी भाषेचा उगम व व्याकरण या पूर्ण घटकावर एवढे जे 6 उपटॉपिक आहेत आपले, 2 ते 3 प्रश्न या घटकांवर निश्चितच प्रत्येक वर्षी विचारले जातात. एवढे जिल्हे आहेत आपले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा होतात, त्या सर्व परीक्षांचे मिळून या घटकावर 2 ते 3 प्रश्न दरवर्षी हमखास विचारले जातात. त्यामुळे हा घटकही अभ्यासणं तितकंच महत्वाचं आहे. पुढचा घटक आहे आपला संधी. एकदम वास्ट टॉपिक आहे, एकदम मोठा. मराठी व्याकरणामधला मोठा टॉपिक कोणता असेल तर तो आहे संधी, आणि दुसरा आहे शब्दांच्या जाती. तर मोठा असूनही तो अगदी महत्वाचा आहे, त्यामुळे आपल्याला हा अभ्यासायचा आहे. संधीमध्ये पहिला प्रकार आहे आपला स्वर संधी. स्वर संधी म्हणजेच काय, स्वर संधीचे उपप्रकार कोणकोणते आहेत, दीर्घत्व संधी, गुणादेश, वृद्धादेश, यणादेश, हे सर्व उपप्रकार आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. बघायला जरी संधी हा टॉपिक छोटा वाटत असला तरी त्याच्या उपप्रकारांवरती प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जातो. व्यंजन संधीचे नियम आहेत, त्याच्यानंतर विसर्ग संधी कोणकोणती आहे, या दोन्हींवर उपप्रकारांवर जास्त प्रश्न विचारले न जाता फक्त स्वर संधी जी आहे याच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा घटकही आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने एकदम शॉर्ट मध्ये अभ्यासायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा टॉपिक आहे शब्दांच्या जाती. तर घटकानुसार आपण ज्या घटकाला आयोगाने जास्त महत्व दिलेलं आहे ते घटक आपण पहिल्यांदा अभ्यासक्रमामध्ये घेत आहोत. पहिला संधी होता. संधीवरतीही 1 ते 2 प्रश्न विचारले जातात, आणि त्याच्यानंतर खालोखाल जो मोठा टॉपिक असेल तो आहे आपला शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती किती आहेत, त्याच्यामध्ये पहिलं काय येतं, नाम येतं. ठीक आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर या 8 आपल्या शब्दांच्या जाती आहेत. तर 4 विकारी आहेत आणि 4 अविकारी आहेत. तर विकारी कोणत्या, अविकारी कोणत्या याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. तर नामामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे, नामामध्ये सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजेच काय, त्याच्यानंतर विशेष नाम म्हणजेच काय, वाक्यामध्ये विशेष नाम कसं ओळखायचं, भाववाचक नाम, त्याच्यानंतर नामाचा लिंग विचार, त्याच्यानंतर विभक्ती, विभक्तीला कोणकोणते प्रत्यय लागतात, कोणकोणती विभक्ती प्रत्ययांवरून कशी ओळखायची, त्याचं सामान्य रूप काय होतं, हे सर्व आपल्याला नाम या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. तुम्हाला जरी वाटत असलं की मराठी व्याकरण अतिशय सोपं आहे, आपण परीक्षेच्या आधी 10 दिवस तरी वाचला तरी आपल्याला पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळून जातील, परंतु असं नाही. स्पर्धा परीक्षा म्हटलं तर गर्दीही असणारच, परंतु त्या गर्दीतून आपल्याला बाहेर पडायचंय, गर्दीतून वर्दी मिळवायची जर असेल तर आपल्याला या घटकाचा, पूर्ण घटकांचा पहिल्यापासून अभ्यास करावयास हवा. तर त्याच्यानंतर नामानंतर आपला दुसरा प्रकार आहे सर्वनाम. ठीक आहे. सर्वनाम हा घटक शब्दांच्या जातीमध्ये आहे. सर्वनामाचेही बरेच उपप्रकार आहेत, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम वगैरे वगैरे असे बरेच प्रकार आपल्याला सर्व शब्दांच्या जातीमध्ये अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर आहे प्रकार विशेषण. विशेषणाचे प्रकार आहेत गुणविशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. त्याच्यानंतर क्रियापद हा घटक आहे. आपलं जर साधं वाक्य असतं तर त्या साध्या वाक्यामध्ये क्रियापद कसं ओळखायचं, क्रियापदाचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर क्रियापदाचे काळ कोणकोणते आहेत. काळ म्हणजेच आपले जे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या 3 मुख्य काळांचे 4 उपप्रकार पडतात, म्हणजे एकूण 12 काळ आपल्याला या क्रियापद या घटकामध्ये अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर क्रियापदाचे अर्थ कोणकोणते आहेत तेही आपल्याला क्रियापद याच घटकामध्ये अभ्यासायचे आहे. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे, कारण क्रियापदामध्ये जो काळ आहे त्या काळावरती जास्तीत जास्त करून रीती या काळावरती बरेच प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. तर या घटकावर या वर्षी बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे 2022 साठी हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे आपला क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर ही आपली
अविकारी शब्दांच्या जाती आहेत, परीक्षेच्या दृष्टीने अगदी महत्वाच्या आहेत, त्यामुळे एकही घटक यातला आपल्याला स्किप करून चालणार नाही, पूर्ण आपल्याला अभ्यासावायचा आहे. त्याच्यानंतर येतो आपला वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे प्रकार कोणकोणते आहेत? पहिलं आहे आपलं केवल वाक्य, दुसरं मिश्र, तिसरं संयुक्त. केवल वाक्य एकच उद्देश असतो, एकच विधेय असतो. केवल वाक्य कशी ओळखायची तेही आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. मिश्र वाक्य, मिश्र वाक्यामध्ये कोणकोणते आपले अविकारी आपण शब्द वापरत असतो. त्याच्यानंतर संयुक्त वाक्य म्हणजे उदाहरणार्थ आणि व असे जे आपण शब्द वापरत असतो तर ते कोणत्या वाक्यांमध्ये वापरत असतो ते आपल्याला अभ्यासायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे आपले वाक्यांचे इतर जे प्रकार पडतात ते आहेत स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी. तर हे सर्व आपल्याला मराठी व्याकरण या विषयामध्ये अत्यंत महत्वाचे असणारे घटक अभ्यासायचे आहेत पोलीस भरतीसाठी. त्याच्यानंतर आहे आपला समास. समासावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. कसा ओळखायचा समास तेही आपण पाहणार आहोत. अव्ययीभाव समास पहिला आहे अव्ययीभाव समास. तर अव्ययीभाव समासामध्ये सर्वांना माहित असेलच की प्रथम पद हे प्रधान असतं. पहिलं पद ज्याच्यामध्ये महत्वाचं असतं तो आपला अव्ययीभाव समास असतो. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे टॉपिक आपण इथे घेत आहोत. त्याच्यानंतर आहे आपला तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये द्वितीय पद प्रधान असतं म्हणजे दुसरं पद महत्वाचं असतं. त्याच्यानंतर बहुव्रीही समास आहे. बहुव्रीही समास म्हणजेच काय? जे आपल्याला शब्द दिलेला असतो त्या शब्दांमध्ये दोनही पदे पहिलं आणि दुसरं पद महत्वाचं नसून त्या दोनही पदांवरून जेव्हा तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर ते आपला बहुव्रीही समास. या घटकामध्ये आपल्याला हे सर्व अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर राहिला आपला द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे उपप्रकार आहेत. द्वंद्व समास म्हणजेच काय? जी दिलेली दोन्ही पदं असतात ती आपली महत्वाची किंवा प्रधान असतात. द्वंद्व समासाचे उपप्रकार आहेत आपले इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. तर हे तीनही उपप्रकार आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासायचं आहे. कुठलाही घटक स्किप करायचा नाही. आपण इथे जो काही सिलेबस घेत आहे तो सर्वच्या सर्व महत्वाचा आहे, त्यामुळे कुठलाही घटक आपण ऑप्शनला ठेवू शकणार नाही. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रकार आहे तो म्हणजे अलंकार. अलंकार पहिले ते 10वी पर्यंत मराठीमध्ये आपण जर 10वी पर्यंत शिकलो असेल तर त्यामध्ये अलंकार हा टॉपिक इथं आपल्याला शिकवलेला आहे. तर तो एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेला आहे, परंतु पोलीस भरतीसाठी आपल्याला तेवढ्यावरच अवलंबून राहता येणार नाही. तर इतरही आपले बरेच उपप्रकार आहेत अलंकाराचे, ते सर्व आपल्याला अभ्यासायचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. तुम्हाला सर्वांना माहित असेल की अलंकाराचे मुख्य दोन उपप्रकार पडतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकाराचे 3 प्रकार आहेत, अनुप्रास, यमक, श्लेष. त्यांची व्याख्या ही परीक्षेमध्ये विचारलेली आहे आणि त्यांची उदाहरणे देऊन हा अलंकार कोणता आहे असेही प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा आपला अलंकाराचा मुख्य प्रकार आहे अर्थालंकार. तर अर्थालंकाराचे हे आपले उपप्रकार आहेत उपमा, अतिशयोक्ती, दृष्टांत, उत्प्रेक्षा, विरोधाभास, स्वभावोक्ती अलंकार, अपनुती, चेतना गुणोक्ती, अनन्वय अलंकार, भ्रांतिमान अलंकार, ससंदेह, रूपक अलंकार, सार अलंकार आणि स्वभावोक्ती अलंकार. हे सर्व अलंकार आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या सर्व अलंकारावर आपण शॉर्ट ट्रिक्स बनवलेले आहेत. या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर आपल्या टिक्कर मराठी या चॅनेलवर तुम्हाला उपलब्ध होतील. तर ट्रिक्स नुसार आपण पाहिलेलं आहे. हे सर्व परीक्षेमध्ये विचारलं जातं, त्यामुळे आपण इथे सिलेबस मध्ये हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर येतो आपला घटक, महत्वाचा घटक आहे शब्द सिद्धी. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये खूप अडचणी येतात. कसे ओळखायचे शब्द? तत्सम शब्द किंवा तद्भव शब्द, देशी आणि परभाषी नेमके ओळखायचे कसे, हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडत असतो. तर मित्रांनो, आधी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे शब्दसिद्धीमध्ये तत्सम शब्द म्हणजेच काय. तर आपल्या मराठी भाषेमध्ये आपण बरेच संस्कृत शब्द आपण आपल्या वापरामध्ये घेतलेले आहेत. तर संस्कृत शब्द आपल्या मराठी भाषेत जसेच्या तसे घेतलेले असतात, ते येतात आपल्या तत्सम शब्दांमध्ये. त्याच्यानंतर तद्भव शब्द म्हणजेच काय? संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जे शब्द घेतलेले असतात त्या शब्दांमध्ये बदल करून आपण जो वेगळा शब्द तयार करतो तो आपला तद्भव शब्दांमध्ये येतो. त्याच्यानंतर देशी येतं आपल्या देशी शब्दसिद्धीमध्ये. तिसरा घटक आहे देशी. देशीच म्हणजेच काय? आपली मूळ आपले जे शब्द असतात ते शब्द आपल्या देशी
शब्दसिद्धीमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर आहे आपला चौथा घटक परभाषीय. परभाषीय म्हणजेच काय? संस्कृत व्यतिरिक्त म्हणजेच काय? इतर इथे आपण शब्द घेतले होते संस्कृत मधून, परंतु परभाषीय मध्ये फक्त संस्कृत भाषा सोडायची आहे. संस्कृत भाषे व्यतिरिक्त इतर भाषांमधून आपण मराठीत घेतलेले जे काही शब्द आहेत ते सर्व शब्द कशामध्ये येतात? तर परभाषीय मध्ये येतात. ह्याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात. 4 किंवा 5 शब्द दिलेले जातात आणि आपल्याला ओळखायला सांगतात की यांच्यापैकी तत्सम शब्द कोणता, किंवा उदाहरणार्थ बऱ्याच वेळा खलबत्ता, अडकित्ता हे शब्द खूप वेळा परीक्षेत विचारलेले आहेत. त्याच्यानंतर पोर्तुगीज भाषेतून आलेला शब्द ओळखा, किंवा असे बरेच प्रश्न आपल्याला शब्दसिद्धीवर विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हे शब्द लक्षात ठेवणं अगदी गरजेचं आहे. हे शब्द 1 तास, 2 तास, 1 दिवस, 4 दिवस अभ्यास करून लक्षात राहणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? रोजच्या रोज हे शब्द आपल्याला 10 किंवा 12 शब्द रोज आपण डिवायडेशन करायचे आणि रोज पाठांतर करायचे. त्याच्याशिवाय हे शब्द आपल्या लक्षात राहणार नाही. तर शब्दसिद्धी ही अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर आहे आपलं वाक्य पृथक्करण. ठीक आहे, तर या वर्षी 3 ते 4 प्रश्नपत्रिकांमध्ये वाक्य पृथक्करण या घटकावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर वाक्य पृथक्करण म्हणजेच काय मित्रांनो? तर एक वाक्य दिलेलं असतं, त्याच्यामधले घटक बघायचे, आपल्याला त्या घटकांची विभागणी करायची आहे आणि तो घटक नक्की कशामध्ये येतो ते आपल्याला ओळखायचं असतं. कशामध्ये? वाक्य पृथक्करण मध्ये. सर्वात पहिलं त्याच्यामध्ये येतं उद्देश विभाग. उद्देश विभाग म्हणजेच काय मित्रांनो? जे वाक्य दिलेलं असतं त्याच्यामधला आपला जो कर्ता असतो, करणारा असतो, तो आपला उद्देश मध्ये येतं. उद्देश विभाग. त्याच्यानंतर उद्देश विस्तार असतं आणि दुसरा घटक आहे आपला विधेय विस्तार. आता विधेय म्हणजेच काय सर्वांना माहित असेल. विधेय म्हणजे वाक्यातलं जे क्रियापद असतं, जे बऱ्याच वेळा वाक्याच्या शेवटीच असतं. क्वचितच ते क्रियापद हे वाक्याच्या मध्ये असतं, नाहीतर अन्यथा हे वाक्याच्या शेवटी असतं. तर जे क्रियापद असतं ते आपल्या विधेय मध्ये येणार आहे आणि क्रियापदाच्या आधीचा जो आपला घटक असतो आणि उद्देशाच्या नंतरचा जो मधला घटक असतो तो आपल्या विधेय विस्तारामध्ये येणार आहे. तर हे सर्व आपल्याला कशामध्ये अभ्यासायचं आहे? वाक्य पृथक्करण या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतरचा घटक आहे आपला सिद्ध व साधित शब्द. हेही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. सिद्ध शब्द आहे. सिद्ध शब्द आताच आपण शब्दसिद्धीमध्ये हे शब्द बघितलेले आहेत, तत्सम, तद्भव आणि देशी. तर हे घटक आपल्या सिद्ध शब्दांमध्ये येतं. आता सिद्ध आणि साधित यातला फरक जर मुलांना कळाला तर ह्यावर कुठलाही प्रश्न विचारला जाओ तरी मुलांचा चुकणार नाही. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? सिद्ध शब्द म्हणजेच काय? जे मूळ शब्द असतात की ज्या शब्दांना उपसर्गही नसतो आणि प्रत्ययही नसतो, जसेच्या तसे प्रत्यय शब्द असतात ते आपल्या सिद्ध शब्दांमध्ये येतात. त्याच्यानंतर साधित शब्द आहेत. सिद्धच्या उलट करायचे आपल्याला. साधित शब्दांमध्ये शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय लागून आलेले असतात, ते आपल्या साधित शब्दांमध्ये येतात. साधित शब्दांचे आपले उपप्रकार आहेत. पहिला आहे उपसर्ग घटित. उपसर्ग घटित आणि उपसर्ग साधित दोन्हींचाही अर्थ एकच आहे. तर उपसर्ग घटित म्हणजेच काय? जो एक सिद्ध शब्द दिलेला असतो म्हणजे मूळ शब्द दिलेला असतो, त्या मूळ शब्दाला उपसर्ग लागलेले जे शब्द असतात ते साधित शब्दांमध्ये येतात. प्रत्यय घटित, ज्याला प्रत्यय लागलेले असतात. अभ्यस्त शब्द. आता अभ्यस्त शब्दाचेही प्रकार आहेत. अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अनुकरणवाचक. तर हे कसं ओळखायचं हेही शिकणं आपल्याला या घटकामध्ये अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे सामासिक शब्द. तर हे सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. सर्व घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि आपण हे सर्व घटक अभ्यासणार आहोत बेसिक पासून तर पूर्ण आपण आपल्या बॅच मध्ये अभ्यासणार आहोत. तर पुढचा प्रकार आहे आपला शब्दांच्या शक्ती. 2 प्रश्न या वर्षी 2 प्रश्न या घटकावर विचारलेले आहेत. ठीक आहे, तर शब्दांच्या शक्ती आहेत. पहिली आहे अभिधा, दुसरी आहे व्यंजना म्हणजेच व्यंगार्थ, तिसरी आहे लक्षणा म्हणजेच लक्षार्थ. तर हे या शब्दांच्या शक्तींवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. एक वाक्य दिलेलं असतं आणि ते वाक्यामध्ये शब्दाची शक्ती कोणती आहे असं आपल्याला ओळखायला सांगतात. तर हाही घटक महत्वाचा आहे. पुढचा घटक आहे अगदी सोपा घटक म्हणजेच काय? विराम चिन्हे. पहिलीपासून आपण अभ्यासत आलेलो आहोत. वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्यामध्ये
कुठलंही वाक्य मित्रांनो विरामचिन्हाशिवाय पूर्ण होत नाही. जरी वाक्यामध्ये कुठलंही विरामचिन्ह नसलं तरी वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्णविराम हा द्यावाच लागतो. वाक्य पूर्ण करण्यासाठी पूर्णविराम द्यावा लागतो. आणि पूर्णविराम हा काय आहे आपला विरामचिन्हाचा उपप्रकार आहे. तर हे विरामचिन्ह परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. स्वल्पविराम, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, उद्गार चिन्ह आणि अपूर्ण विराम. तर शब्द हे जे काही आपले आहेत घटक, हे चिन्हे आपण वाक्यामध्ये कधी वापरत असतो यावर प्रश्न विचारलेला आहे. तर विराम चिन्हे आपले व्यवस्थित करणं परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे आपलं शुद्ध व अशुद्ध शब्द. बघायला जरी सोपं वाटत असलं, आपल्याला वाटतं की आपल्याला येणारच, आपण अभ्यास नाही केला तरी आपल्याला शुद्ध शब्द ओळखता येणार, कारण आपलीच भाषा आहे मराठी भाषा. आपल्या भाषेत आपण चूक करूच शकत नाही. परंतु मित्रांनो, शुद्ध आणि अशुद्ध शब्द अजूनही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या डेली आयुष्यामध्ये रोजच्या जीवनात आपण बरेच अशुद्ध शब्दांचा वापर करत असतो, परंतु आपल्याला ते कधीच माहित नसतं की याचा शुद्ध शब्द असा आहे म्हणून. त्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध शब्दांवरही भर देणं महत्वाचं आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये न चुकता शुद्ध अशुद्ध शब्दांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर समूह दर्शक शब्द, ध्वनी दर्शक, पिल्लू दर्शक म्हणजे प्राणी, पक्षी आणि त्यांची पिल्ले, त्यांना आपण काय म्हणतो हेही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि एका शब्द समूहाबद्दल एक म्हणजेच काय, शब्द समूहाबद्दल एक शब्द, हे सर्व आपले काय आहे शब्द संग्रहाचा पार्ट आहे. हा आपल्याला 2 किंवा 3 दिवसात आपला पूर्ण होऊ शकणार नाही. तर हे काय आहे आपला रोजचा अभ्यास आहे. रोज आपल्याला याचं डिवायडेशन करून 10-10 किंवा 10-10 शुद्ध शब्द पाठांतर करायचे, 10 समूह दर्शक शब्द पाठांतर करायचे, ध्वनी दर्शक 10, पिल्लू दर्शक आणि एका शब्द समूहाबद्दल एक, असे बरेच घटक आहेत. हे आपल्याला रोज अभ्यासल्याशिवाय लक्षात राहणार नाही. त्याच्यानंतर आहे आपलं म्हणी आणि वाक्प्रचार. हेही आपण मराठी मीडियम मधून जर तुम्ही शिकला असाल तर 10वी पर्यंत आपण म्हणी आणि वाक्प्रचार बरेच अभ्यासलेले आहेत. परंतु पोलीस भरतीसाठी तेवढ्याच अभ्यासावर आपल्याला विसंबून राहायचं नाही. तर बरेच असे अवघड म्हणी आणि वाक्प्रचार आहेत की ज्यांचा अर्थ अजूनही आपल्याला माहित नाही. तर हे सर्व आपल्याला पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, हे सर्व आपल्या म्हणी आणि वाक्प्रचार प्रमाणे आहे. रोज अभ्यास केल्याशिवाय हे आपल्या लक्षात राहणार नाही. त्याच्यानंतर आपले जे रस आहेत, 9 रस आहेत वाङ्मयातील, हे सर्व रसही आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं. कुठलाही एक वाक्य दिलं जातं, ते वाक्य आपल्याला ओळखायला सांगतात हे शृंगार रसाचं आहे, अद्भुत रसाचं आहे की करुण रसाचं आहे. असे 9 रस आहेत. तर कुठल्याही रसावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे सर्व जे काही मी टॉपिक सांगितले आहेत ते सर्व टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, एकही टॉपिक याच्यामधला आपल्याला स्किप करून चालणार नाही. हे सर्व टॉपिक जर तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. कारण मराठी व्याकरण दिसायला जरी सोपा घटक असला तर अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकत नाही. आणि आपण जानेवारी पासून बॅच घेऊन येणार आहोत. तर त्या बॅच मध्ये हे सर्व घटक सोप्यापासून अवघड पर्यंत स्मार्ट स्टडी नुसार आपण अभ्यास करणार आहोत. तर सर्वांनी ज्यांना आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल, गर्दीतून वर्दीत यायचं असेल, त्या सर्वांनी त्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे. जानेवारी पासून आपलं ऍडमिशन स्टार्ट होणार आहे. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त गरजू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे विद्यार्थी मित्र क्लास लावू शकत नाहीत त्यांना या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा होईल. आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी खाली जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यामध्ये ऑल साठी क्लिक करा. जय हिंद.